नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे चॅनलवर खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचं स्टेटमेंट कसे डाउनलोड करायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला लागतो, हे आपण पाहिलेलं आहे. आपल्या चॅनलवर याच्यासाठी व्हिडिओ उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचं स्टेटमेंट कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो हे पाहणार आहोत. तर बघा, स्टेटमेंट हे आपल्याला कधी कधी अत्यावश्यक असतं, जसे की आपण कुठल्याही प्रकारचं लोन वगैरे घेतो, होम लोन, पर्सनल लोन, त्या ठिकाणी आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा अदर कुठल्याही बँकेचं स्टेटमेंट हे आपल्याला आवश्यक असतं. तर त्यावेळेस आपल्याला बँकेत जावं लागतं. त्यानंतर त्याच्यासाठी बँकेमध्ये आपल्याला काही पैसे पे करावे लागतात. तर आज आपण अगदी काही मिनिटामध्येच हे स्टेटमेंट आपण आपल्या फोनवर युजर आय डी आणि पासवर्ड वापरून अगदी काही मिनिटामध्ये डाउनलोड करू शकतो, ते पण अतिशय फ्रीमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला ब्राउझरवर जायचं आहे. जसं की मी या ठिकाणी गुगलवर सर्च करतो. या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे SBI ऑनलाईन. असं आल्यानंतर आपल्याला समोर अशी वेबसाईट ओपन होईल. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी बघतो पर्सनल बँकिंग आहे. या ठिकाणी लॉग इन या बटनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल समोर. त्यानंतर कंटिन्यू टू लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा आपण युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे, जो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. युजर आय डी SBIचा कसा आपल्याला युजर आय डी आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी बनवायचा आहे याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. तर बघा या ठिकाणी मी माझा युजर आय डी आणि पासवर्ड एंटर करून घेतो. पासवर्ड आणि युजर आय डी अतिशय बारकाईने न चुकता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर बघा समोर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा दिसेल. तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी मी युजर आय डी आणि पासवर्ड परत टाकून घेतो. या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा आहे न चुकता. नंतर लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा इंटरफेस येईल. लॉग इन केल्यानंतर आपल्या रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड म्हणजे OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर बघा आपण आता या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी सर्व अकाउंटचं स्टेटमेंट दिसेल. जसे की आपलं सेव्हिंग अकाउंट असेल किंवा आपण कुठले पर्सनल लोन किंवा होम लोन घेतले असेल तर सर्व या ठिकाणी आपल्याला शो होत असते. त्यानंतर बघा या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतात. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पर्सनल बँकिंग येते. त्यानंतर बघा स्टेटमेंट डाउनलोड असं ऑप्शन येते. त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा समोर आपण जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे समोर येते बघा. त्यानंतर आपल्याला बाय डेटनं डाउनलोड करायचं आहे की बाय मंथ किंवा लास्ट 6 मंथ किंवा फायनान्शियल इयर कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो. मी या ठिकाणी डेट टाकून डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी मी डेट टाईप करून घेतो. टाईप केल्यानंतर आपल्याला समोर हे स्टेटमेंट आपल्याला फक्त व्ह्यू म्हणजे पाहायचं आहे की PDF स्वरूपात डाउनलोड करायचं आहे किंवा अशा प्रकारचे 2-3 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतात. बघा मी या ठिकाणी डेट टाकून घेतो. खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा व्ह्यू डाउनलोड इन MS एक्सेल फॉर्मॅट, डाउनलोड इन PDF, त्यानंतर अपलोड इन डिजिलॉकर. तर आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी करायचं आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. मी या ठिकाणी डाउनलोड PDF या इथे क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला गो या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर काही सेकंदामध्येच PDF आपल्याला डाउनलोड झालेली दिसेल. तर ही आपण PDF ओपन करू शकतो आणि बघा अशा पद्धतीने आपण अतिशय काही मिनिटामध्येच हे स्टेटमेंट अतिशय फ्रीमध्ये डाउनलोड केलेले आहे.
आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, हा होता एक छोटासा व्हिडिओ. आपण कशा पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाचं स्टेटमेंट हे डाउनलोड करू शकतो. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.